मनोज जरांगे पाटील यांनी काल उपोषण सुरू करताना मोठे विधान केले। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा शब्द सरकारने आंदोलन सोडताना दिला होता, परंतु अजून त्यावर काहीही प्रक्रिया करण्यात आली नाही, असे मनोज जरांगे म्हणाले। तसेच गॅजेट सरकारने अजूनही शिंदे समितीकडे दिले नाही, असेही त्यांनी सांगितले। जोपर्यंत अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, अशी घोषणा त्यांनी केली। उद्योगपती मुकेश अंबानींनी रावळगाव शुगर फार्म ही मिठाई कंपनी 27 कोटी रुपयांना विकत घेतली आहे। कंपनीकडून याबाबत एका एक्सचेंज फायलिंगमध्ये माहिती देण्यात आली। 1933 साली नाशिकच्या रावळगावात उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी साखर कारखान्याची सुरुवात केली, तर 1942 सालापासून कंपनीने टॉफी बनवण्यास सुरुवात केली। कंपनी मँगो मूड, कॉफी ब्रेक, टूटी फ्रूटी, पान पसंद हे प्रोडक्ट तयार करते। शाहिद कपूर आणि कृती सेननच्या नुकत्याच रिलीज झालेल्या तेरी बातों में ऐसा उलझा जिया चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी भूमिका साकारली आहे। पण धर्मेंद्र यांनी वयाच्या 88व्या वर्षी आपल्या ऑनस्क्रीन नावात बदल केला आहे। या चित्रपटातील क्रेडिटमध्ये त्यांचे नाव धर्मेंद्र सिंग देओल असे वापरण्यात आले आहे। या आधीच्या चित्रपटात त्यांनी फक्त धर्मेंद्र हे नाव वापरले आहे। उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। भाजप में आओ सब भूल जाओ ही गुंडांसाठी मोदी गॅरंटी असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले। तसेच श्वान हा संस्कृत शब्द वापरला म्हणजे माणूस सुसंस्कृत होत नाही। हा अत्यंत निर्डावलेला, निर्गुण, निर्दयी मनाचा हा गृहमंत्री आहे, असे म्हणत त्यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी घोषणा केली आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात सीएए लागू करण्याची अधिसूचना जारी केली जाईल आणि हा कायदा लागू करण्यात येईल, असे शाह म्हणाले। सीएए लागू केल्याने कोणत्याही व्यक्तीची नागरिकता काढून घेतली जाणार नाही। याचा उद्देश फक्त धार्मिक छळाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानी, अफगाणिस्तानी आणि बांगलादेशी अल्पसंख्याकांना नागरिकता देणे हा आहे, असे त्यांनी सांगितले। मुंबईतील दहिसर परिसरातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक गोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। त्यानंतर आता गोसाळकर यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे। गोसाळकर यांचा मृत्यू हा अतिरिक्त स्राव आणि हॅमरेज शॉक यामुळे झाल्याचे जे रुग्णालयातील शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे। दरम्यान गोसाळकर यांना 4 गोळ्या लागल्या होत्या, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते। उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेत राज्यात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर मोठे वक्तव्य केले। राज्य सरकार बरखास्त करा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी विनंती त्यांनी सुप्रीम कोर्टाला केली आहे। तसेच राज्यात लवकरात लवकर निवडणुका घ्या अशी मागणीही त्यांनी केली। राज्य सरकार गुंडांच्या पाठीमागे उभे राहत आहे, असा आरोपही त्यांनी केला। गोळीबारावरून वातावरण तापले असताना राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला आहे का, असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती। आता यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे। उद्धव ठाकरे यांची भाषा पाहिल्यानंतर मी त्यांच्यावर काही बोलणार नाही। मी फक्त एवढेच म्हणेल की त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे। गेट वेल सून उद्धवजी, असे फडणवीस म्हणाले। संसदेत काल अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अखेरचा दिवस होता। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17व्या लोकसभेत झालेली कामे, योजना आदींचा लेखाजोखा मांडला। यावेळी 17व्या लोकसभेला देव आशीर्वाद देत आहेत। राम मंदिर उभे राहिले आहे। 17व्या लोकसभेच्या 5 वर्षांत आपण आपला वेळ राष्ट्रासाठी समर्पित केला, त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या संकल्पांना राष्ट्राच्या चरणांत समर्पित करण्याची ही वेळ आहे, असे मोदी म्हणाले। मंत्री नारायण राणेंनी आमदार भास्कर जाधवांवर निशाणा साधला आहे। कोणीतरी भास्कर जाधव आणला, बढोत्री माझ्यावर टीका करण्यासाठी मी त्यांच्यावर काही बोलणार नाही, पण एक दिवस चोप मात्र नक्की देणार, असे ते म्हणाले। तसेच ज्या भास्कर जाधवाला बाळासाहेबांना सांगून आमदारकीचे तिकीट दिले, तसेच निवडणुकीसाठी 15 लाख रुपये दिले, त्याचा त्याला विसर पडला आहे। माझ्या जिल्ह्यात येऊन माझ्यावर टीका करतो, असेही ते म्हणाले। आता वेळ झाली या मराठी चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे। इच्छामरण या एका शब्दावर आधारित हा चित्रपट आहे। या चित्रपटात प्रमुख भूमिकेमध्ये दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी यांच्यासह भारत दाभोळकर आहेत।
या मराठी चित्रपटाची कथा ही वयस्क व्यक्तींच्या आयुष्यात अस्तित्ववादाची कोडी गहन होतात आणि त्यांना आपल्या आयुष्याचा अंत सुखमय व्हावा असे वाटू लागते, अशाच एका खऱ्या घटनेवर आधारित आहे। देशात मोदींच्या गॅरंटीच्या लाटेने सर्व पक्ष पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळणार आहेत व पुढील काळात काँग्रेसमध्ये इतकी मोठी फूट पडणार आहे की त्यांना उमेदवार उभारायला माणसे मिळणार नाहीत, असे वक्तव्य हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे। तसेच फडणवीसांवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना येत्या काळात गावात ही जनता फिरू देणार नाही, त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही असे ते म्हणाले। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना सल्ला दिला आहे। मराठा आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले की मी मनोज जरांगे पाटील यांना सांगू इच्छितो की तुम्हाला आरक्षण हे रस्त्यावरच्या लढाईने मिळणार नाही, ते जर मिळवायचे असेल तर त्यांना लोकसभेमध्ये जावे लागेल आणि त्यासाठी जरांगे यांना निवडणूक लढवावी लागेल, तरच ते हा प्रश्न निकाली काढू शकतात, असे आंबेडकर म्हणाले। आगामी लोकसभा निवडणुकीआधी इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे। आपचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे। आम आदमी पक्ष येत्या 15 दिवसांत पंजाबच्या 13 जागा आणि चंदीगडची 1 जागा अशा एकूण 14 लोकसभा मतदारसंघांवरील 14 उमेदवारांच्या नावांची घोषणा करेल, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे। त्यामुळे केजरीवाल हे स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे। अभिनेत्री भूमी पेडणेकरने ॲनिमल चित्रपट पाहिला, पण तिला हा सिनेमा आवडला नसल्याचे तिने स्पष्ट केले। मला अशा प्रकारचे पुरुषी वर्चस्व असलेले चित्रपट आवडत नाहीत, रॉमकॉम सिनेमे पसंत पडतात, असे भूमीने म्हटले। चित्रपट बनवणाऱ्यांचा चित्रपट बनवताना एक दृष्टिकोन असतो, तो असणे गरजेचे आहे। प्रेक्षक यातून काय शिकतात हे त्यांच्यावर अवलंबून असते व हे प्रेक्षकांसाठी खूप आव्हानात्मक आहे, असेही भूमीने सांगितले। दिग्दर्शक नितेश तिवारी लवकरच रामायण चित्रपट घेऊन येत आहेत। यामध्ये शूर्पणखाच्या भूमिकेसाठी अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या नावाची चर्चा सुरू आहे। तिने हे पात्र साकारण्यासाठी लुक टेस्ट दिल्याची माहिती समोर आली आहे। या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर भगवान राम यांची भूमिका साकारणार आहे, तर सीतेच्या भूमिकेसाठी अनेक अभिनेत्रींची नावे चर्चेत आहेत। पुढल्या वर्षी हा सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे। बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी शुक्रवारी उत्तर प्रदेशातील अयोध्येत हजेरी लावली। यावेळी त्यांनी रामलल्लांचे दर्शन घेतले, तसेच एक्सवर फोटोही शेअर केला आहे। आस्था ने फिर बुलाया और खींचते चले गए हम, असे ट्विट बच्चन यांनी केले आहे। याआधी 22 जानेवारीला बच्चन यांनी रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली होती, तसेच राम मंदिरात भगवान श्रीराम यांचे दर्शन घेतले होते। देश तुझ्यासोबत आहे विराट, असे ट्विट आरसीबीने केले आहे। इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून विराट कोहलीने वैयक्तिक कारणांनी बाहेर होण्याचा निर्णय घेतला आहे। त्या पार्श्वभूमीवर आरसीबीने विराटबाबत प्रतिक्रिया दिली आहे। विराट कोहलीशिवाय गेल्या 13 वर्षात पहिल्यांदा कसोटी मालिका होत आहे, पण तुझे पुनरागमन होतपर्यंत तुझी जागा निश्चित आहे, असेही आरसीबीने म्हटले आहे। विराट IPL मध्ये या संघाकडून खेळतो। छत्तीसगड सरकारने विधानसभेत 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 1,47,446 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला। यात अनेक मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या। शेतकऱ्यांना 5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या कृषी पंपासाठी सरकार मोफत वीज देणार आहे, तसेच शेतमजुरांना 10,000 रुपये देणार असल्याची घोषणा बजेटमध्ये केली आहे। झारखंड सरकारनेही घरगुती ग्राहकांसाठी मोफत वीज मर्यादा वाढवण्याची घोषणा केली आहे। प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू झाली आहे। या योजनेत 18 व्यवहारांचा समावेश केला आहे। संबंधित पोर्टलचा लॉनिंग पर्याय उघडला आहे। पारंपरिक कारागीर व कारागीर अर्ज करू शकतात। निवड झालेल्या लाभार्थ्यांना 5 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाईल। या कालावधीत लाभार्थ्यांना टूल किटसाठी 15,000 रुपयांचे ई-वाउचर दिले जाईल। यानंतर प्रशिक्षित लाभार्थ्यांना व्यवसाय करण्यासाठी 5% व्याजदराने हमीशिवाय कर्ज देखील मिळेल।